वा, मोठा शहाणात आहेस तू. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील. साप, विंचू, कुत्र, मांजर, गाढव, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे, म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणतो उद्या. मग सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय. अंत रेड्याला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. रे त्या रेड्याला इकडं. चला चला, फोड बघू त्याला वाचा. फोड. ओम सहस्र शिरेखा पुरुखा. हा, तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे. वेदातला एक अक्षर तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शिरेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरीड्योतनैरुता सदेवाम् एह वक्षति अग्निनार इमाश्नवत कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला. तुम्ही मुळात ब्रह्मवेत्ते खरे ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा. खरोखर तुमच्या रूपानं परमेश्वरानाच अवतार घेतला आहे. तुम्हाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेणारे आम्ही तो. पण लौकिकासाठी तुम्ही शुद्धीपत्र मागता, आम्ही ते तुम्हाला निशंकपणे देतो.